नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर आज मी बनवते खमंग झटपट थालीपीठ। तर इथे मी पिठल्याचं आणि भाताचं थालीपीठ बनवणार आहे, किंवा तुम्ही कोणतीही शिळी भाजी असू द्या त्यापासूनही थालीपीठ बनवू शकता। तर इथे पहिल्यांदा आपण घेतलेलं आहे शिळं राहिलेलं पिठलं आणि भात। तर हे संध्याकाळचं उरलेलं होतं, मी ते आता सकाळ घेतलेलं आहे थालीपीठ बनवण्यासाठी। रात्रीची भाजी असो किंवा कोणतंही पिठलं असो बनवलेलं ते तुम्ही सकाळ वापरू शकता, पण जास्त 2 दिवसाचं 3 दिवसाचं वापरू नका। फक्त संध्याकाळचं राहिलेलं सकाळ तुम्ही एका टायमिंगचं वापरू शकता शिळं। जास्त दिवसाचं शिळं वापरू नका, त्याचे पदार्थ बनवू नका, कारण की आता उन्हाळा चालू आहे, ते आपल्या पोटासाठी हानिकारक आहे। तर इथे पहिल्यांदा आपण भात आणि पिठलं मिक्स करून घेतल्यानंतर ज्वारीचं पीठ, थोडंसं बाजरीचं पीठ आणि नंतर इथे बेसन, थोडंसं जिरा पावडर, धना पावडर आणि लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि मीठ चवीनुसार आणि गरम मसाला आणि नंतर इथे ठेचलेला लसूण, भरपूर बारीक चिरलेला कांदा आणि नंतर थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर, एवढं साहित्य आपल्याला हे थालीपीठ बनवण्यासाठी घ्यायचं आहे। यातील पिठे जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ज्वारीचं पीठ ही नुसतं वापरू शकता, कारण की बेसनचं तर आपलं पिठलं आहेच, किंवा नुसत्या ज्वारीच्या पिठाचा वापर केला तरीही चालेल। माझ्याकडे हे 2-3 पिठं होती, बाजरीचं, ज्वारीचं, बेसनचं, म्हणून मी घातलेलं आहे। आता इकडे मी तवाही ठेवलेला आहे आणि तव्यावरती तेल घातलेलं आहे। आता पाण्याचा हात लावून आपण आता हे थालीपीठ तव्यामध्ये डायरेक्ट थापणार आहोत। थालीपीठ हे तव्यामध्ये डायरेक्ट थापतात, तेव्हाच आपल्या थालीपीठला चव लागते छान। तर पाण्याचा थोडा थोडा हात घेऊन आपल्याला हे थालीपीठ मस्त थापून घ्यायचं आहे। थालीपीठ थोडंसं जाडसर असते, तर अशा पद्धतीने इथे आपण हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे। मधोमध एक होल द्यायचा आहे आणि आता आपण मधोमध तेल थोडंसं घालायचं आहे वरतून आणि बाजूनही तेल सोडायचं आहे। थालीपीठला तेलाचा वापर थोडासा जास्त केला जातो। वरती झाकण ठेवायचं आहे अर्धा मिनिट एक। आता आपण पलटी करून घेऊया, दोन्हीकडील बाजू आपल्याला मोकळ्या करून आपल्याला पटकन हे थालीपीठ उलटवून घ्यायचं आहे। तर खरपूस अशी ही बाजू भाजलेली आहे, वरतून तेल घालूया आणि बाजूनी आपल्याला तेल सोडायचं आहे आणि मस्त असं दोन्हीही बाजूनी खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे। वरती झाकण ठेवल्याने काय होते, मस्त असं आतून पिठं जे वापरले आहे ते वापरले जातात। तर अशा पद्धतीने इथे आपलं मस्त खमंग थालीपीठ झालेलं आहे तयार। आता इथे सर्व मी थालीपीठ बनवून घेते। इथे तुम्ही नुसत्या पिठल्याचाही वापर करू शकता किंवा भाताचाही वापरू शकता, कोणतीही इथे भाजी तुम्ही वापरू शकता। असं नाही की पिठलं आणि भातच पाहिजे, कोणतीही शिळी भाजी असू द्या, त्यात पिठं घाला, सर्व मसाले घाला त्याच्यामध्ये आणि हे मस्त खमंग असं हे थालीपीठ थापा। रेसिपी कशी वाटली, आवडेल लाईक शेअर नक्की करा। थँक्यू।